देख रहे हैं सक्षम भारत टीवी। इथे आपल्या सगळ्यांच्या हा मोजकळ्या घेत असलेल्या पाहून क्षणाचाही विलंब न लावता विहिरीत उतरून मुलाला सुखरूप सोबतच राज्य शौर्य पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन देण्यात आलेलं आहे। रुक्मिणी पटले आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण इतकी छान एक्झाम्पल्स बघतो, खरं तर एवढं मोठं इन्स्पिरेशन ते आपल्याकरता आहेत। जोरदार टाळ्या त्यांच्याकरता नक्कीच व्हायला हव्या। यापुढे मी विनंती करते आहे शारदा नागोराव भोयर यांना की त्यांनी कृपया व्यासपीठावर करतो आहे। शारदा नागोराव भोयर मॅडम पुढे बघ। कुमारी भूमिका विनोद चौधरी या मी गिरी सरांना विनंती करणार आहे की त्यांनी काव्या या श्रीमुखलीचा सत्कार करावा। तसेच या संपूर्ण बहादुरा नगरीतील आजी माजी सरपंच तसेच मागच्या जी गट ग्रामपंचायत बहादुराची जी बॉडी होती त्या बॉडीतील सरपंच उपसरपंच समस्त सदस्यवृंद माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य या सर्वांचे मी मनापासून इथे स्वागत करतो। आणि आपण खऱ्या अर्थाने ज्या कार्यक्रमासाठी इथे आलेला आहे तो कार्यक्रम अवघ्या 5 मिनिटात मी सुरू करेल याची ग्वाही देतो। आज नगरपंचायत बहादुराची स्थापना होऊन 2 वर्ष पूर्ण झालेले आहे, म्हणजे 14 फरवरी 2023 रोजी नगरपंचायत बहादुराची स्थापना झाली। तत्कालीन गट ग्रामपंचायत बहादुराचे नगरपंचायत बहादुरामध्ये जे समाविष्ट झालं किंवा जे विलीनीकरण झाले ती प्रोसेस वाटते तितकी इझी नव्हती। यामध्ये प्रामुख्याने आपल्या क्षेत्राचे लाडके आमदार माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब तसेच माजी आमदार टेकचंदजी सावरकर साहेब यांनी अथक प्रयत्न करून नगरपंचायत बहादुराची निर्मिती केली आणि त्याचाच परिपाक आपण पाहत आहोत की मागील 2 वर्षात आपण जवळपास 101 कोटी रुपयाचे कामं 101 कोटी रुपयाचे काम नगरपंचायत बहादुरा हद्दीत साकारलेले आहे। यामध्ये विविध प्रभागात रस्ते, विविध प्रभागात नाल्या, त्यानंतर चौक सौंदर्यीकरण, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, वेगवेगळ्या ठिकाणी ओपन जागेचे सौंदर्यीकरण, त्यासोबतच त्या ओपन जागेमध्ये ग्रीन जिम लावणे, बेंचेसची सुविधा निर्माण करणे। आपण थोड्या वेळापूर्वी एक डॉक्युमेंटरी बघितली होती, त्याच्यामध्ये आपण समस्त बहादुरा येथील जे पदाधिकारी होते त्यांचं मनोगत ऐकलं होतं। त्या मनोगतामध्ये त्यांनी मनापासून नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर कशा प्रकारे आपण विकास केला याचा एक खूप चांगलं प्रेझेंटेशन त्या डॉक्युमेंटरीमध्ये दिलेलं आहे। आणि भविष्यात सुद्धा नगरपंचायत बहादुरा मार्फत विविध विकासाची कामे हाती येणार आहे आणि ती विकासाची गंगा आपल्यापर्यंत जी पोहोचलेली आहे त्याच्यामध्ये ज्या प्रकारे या नेत्या लोकांचा सहभाग आहे तसाच एक सामान्य जनता म्हणून आपला सुद्धा तितकाच महत्त्वाचा सहभाग आहे। आपल्या सहभागाशिवाय हा विकास करणे मला ॲज अ नगरपंचायत प्रशासक किंवा आमच्या कर्मचारी वर्गाला शक्य झालं नसतं। त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या सहभागासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। जेव्हापर्यंत सामान्य जनता या विकास प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही किंवा ती इन्व्हॉल्व होत नाही तेव्हापर्यंत विकास करणं हा शक्य नसतं। आणि आज मला समाधान आहे या मंचावर सांगत असताना की भविष्यात सुद्धा ही विकासाची गंगा आपल्यासाठी अशीच वाहत राहणार आहे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत आम्ही 60 कोटी रुपयाचा रस्ते विकास प्रकल्प महाराष्ट्र शासनाकडे मंजुरी करता पाठवलेला आहे। आपल्या क्षेत्रातली जी काही प्रस्तावित आणि अति संवेदनशील म्हणूया अशी गडर लाईनची योजना NMRDA मार्फत लगेच विकास म्हणजे साकारली जाणार आहे। तसेच
जे काही आपल्या हक्काचे जे घरं होते आणि ती जी जागा होती जी आपल्या नावावर नव्हती, जी आजही लेआउट मालकांच्याच नावावर आहे, आपला आरएल निघत नव्हतं, ही आरएलची प्रक्रिया आपण मागील 1 वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेली आहे. आणि या व्यासपीठावरून मी सांगतो की आम्ही 4000 लोकांचे जवळपास आरएल पूर्णत्वास गेलेले आहे आणि ही प्रक्रिया अशीच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की पुढील 1 वर्षात जितक्या काही लोकांचे आरएल उरलेले आहेत ते आरएल आम्ही देण्याचा प्रयत्न करू. तसेच नगरपंचायत बहादुरा येथे बॅडमिंटन कोर्टचं बांधकाम हे लगेच सुरू होणार आहे. तसेच स्विमिंग पूलचं एक बांधकाम सुद्धा भविष्यामध्ये आपण इथे सुरू करणार आहोत. नगरपंचायतची इमारत जी होती तिचं विस्तारीकरण आपण पूर्ण केलेलं आहे. आज प्रशस्त इमारत आपल्या सेवेमध्ये दाखल झालेली आहे. एक अग्निशमनची गाडी आणि एक बुलेट सुद्धा नगरपंचायत बहादुरावासियांकरता अग्निशमन सेवा देण्याकरता आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. आणि भविष्यात सुद्धा अशाच प्रकारे नवनवीन योजना या क्षेत्रात आपण राबवणार आहोत. आणि नुकतंच महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान आवास योजना 2चं एक GR काढलेला आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. आणि मी आपणास सांगू इच्छितो की अवघ्या 1 महिन्यामध्ये आपल्या नगरपंचायत बहादुरा येथे पंतप्रधान आवास योजनेचा DPR बनवण्याचं काम सुरू होईल आणि जास्तीत जास्त लोकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ कसा देता येईल याचा आपण पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. इथे हा 2 दिवसाचा कला व सांस्कृतिक महोत्सव आपण आयोजित केलेला आहे की उद्या इथे आपण शहनाज अख्तर ज्या विशेषत्वाने म्हणजे एक हिंदू संस्कृती किंवा याच्यावर फार त्यांचं गाणे खूप गाजलेले आहे अशा शहनाज अख्तर उद्या इथे लाईव्ह कन्सर्टद्वारे आपलं मनोरंजन करणार आहे, आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहे. आणि उद्या महिलांकरता आपण वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहे. दुपारी 11 वाजता सोबत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन इथे या मंचकावर म्हणजे या ग्राउंड मध्ये दुपारी 11 वाजता आपण केलेले आहे. तर असा विविधांगी कार्यक्रम आपण इथे साकारत आहे. काल आम्ही वेगळ्या नाविन्यपूर्ण पद्धतीने सर इथे क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं होतं, बॉक्स क्रिकेट. आणि आपल्याला सांगू इच्छितो की या व्यासपीठावर जेवढेही महिला आणि पुरुष बसलेले आहेत हे सर्व आयुष्यात पहिल्यांदा खेळले आणि यांनी आपल्या हातात बॅट घेतली, बॉल घेतला आणि यांना खेळताना बघून आम्हाला सुद्धा फार आनंद झाला की हे लोक फक्त राजकीय फटकेच मारत नाही तर कधी कधी बॅट आणि बॉलने सुद्धा फटकेबाजी करू शकतात. याचं काल आपण खूप चांगलं उदाहरण इथे प्रस्तुत केलं. आणि भविष्यात सुद्धा अशाच प्रकारे चांगले नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण बहादुरातील जनतेकरता आणू याची मी आपणास ग्वाही देतो. आणि माझं हे लांबतं प्रास्ताविक भाषण मी इथे आटोपतं घेतो. बराचसा कार्यक्रम आपल्यासाठी वाट पाहत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. थँक्यू सो मच सर. आणि बघा इतका छान हा असा